हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या EJS करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, मी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद येथे भेट दिली असता काही महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भात चर्चा करण्यात आलेली आहे. मित्रांनो, त्या संदर्भात मी आलो होतो. बघा, महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की जे विशेष शिक्षक संदर्भामध्ये आहे जो क्रीडा, कला, कार्यानुभव या संदर्भामध्ये जागेच्या संदर्भामध्ये इतर सर्व माहिती घेण्यासाठी आलं असता काही गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. जे कला, विशेष करून कला जागेच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो मित्रांनो. पहा, महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे जे शिक्षक भरती 2025ची आपली झालेली आहे टेट, याच्यामध्ये कला शिक्षकांच्या जागा येतील का या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी, आणि जे मंत्रालयामध्ये कला बांधवाकडनं जो पाठपुरावा झालेला होता त्याची शहानिशा करण्यासाठी आणि त्याच्यावर जो प्रस्ताव आलेला आहे, ठीक आहे, तो प्रस्ताव घेऊन स्वतः परीक्षा परिषद आला असता काही उत्तरं मंत्रालयातून पण भेटली. आणि इथं स्वतः वरिष्ठ अधिकारी जे आयुक्त साहेब आहेत, ज्योती साहेब, त्यांच्याशी स्वतः भेटल्याच्यानंतर काही गोष्टी आपल्या त्या प्रश्नाची उत्तर आपल्याला भेटली आहेत मित्रांनो. ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ शेवट पण पहा. नवीन असेल एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये जास्तीत जास्त जागा कशा येतील, सर्व बांधवाच्या, सर्व विषयाच्या, सर्व माध्यमाच्या, त्या संदर्भामध्ये मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं. ठीक आहे. आंदोलन केल्याच्या नंतर काही मुद्दे स्वतः शिक्षण मंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचलो होतो. शिक्षण मंत्र्यांशी जेव्हा भेट झाली त्या संदर्भामध्ये, जागेच्या संदर्भामध्ये, की सर्व विषयाच्या, सर्व माध्यमाच्या जागा, कला असेल, कार्यानुभव असतील, क्रीडा असेल, सर्व विषयाच्या जागा कशा येतील यासाठी आम्ही विनंती केली होती. परंतु मित्रांनो, पोर्टलच्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई चालू आहे. पोर्टलमध्ये जागा म्हणजे जे काही प्रयत्न चालू आहेत ते त्यांच्या वरिष्ठावर चालू आहेत असं ते सांगितले स्वतः. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये फक्त विषय असा आहे की ते कधी सुरू होईल त्या संदर्भामध्ये. ठीक आहे. ही मागणी घेतली असता फक्त एवढं काय महत्त्वाचं मित्रांनो, की हे जागा जे आहेत सर्व विषयाच्या हे येणं गरजेचं आहे. त्या संदर्भामध्ये कला बांधवांसोबत आज महेश मोरे सर स्वतः माझ्यासोबत आले होते. त्या संदर्भामध्ये मित्रांनो, हे जागा जास्त कशा येतील आणि कलाच्या जागा कशा येतील किंवा इतर सर्व जागा आहेत, क्रीडाचं तर चालूच आहे समजा, परंतु कलाच्या जागा कशा येतील त्या संदर्भात विशेष करून आज आम्ही परीक्षा परिषदेला आलो होतो. मागे परीक्षा परिषद आहे. परंतु मित्रांनो, हे करत असताना त्यांना हे कला बांधवांना एक आवर्जून सांगू इच्छितो की तुमच्या ह्या जागा 100% देणार आहेत असं स्वतः आयुक्त साहेबांनी आम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे. पण त्या जागा ह्या केंद्रस्तरावर नसून तर त्या जागा ह्या पहिल्या फेजमध्येच 100% संस्थावरती भरती होईल असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि तुमचा जो आकृतीबंध आहे जे शैक्षणिक संदर्भामध्ये, त्याची काही गरज नाही. जुन्याच तुमच्या शैक्षणिक पात्रता तुमचा जो आहे त्या त्याच्यावरती ती भरती होईल आणि 100% पहिल्या फेजमध्ये तुमच्या जागा येणार आहेत असं स्वतः आयुक्त साहेबांनी सांगितले मित्रांनो. आणि हे त्यांच्याशी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर तुम्हाला एवढं जबाबदारीने हे सांगतो आहे. एवढं तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे कोणीही पॅनिक होण्याचे काही कारण नाही आहे. 6वी ते 8वीच्या वर्षाच्या जागा आहेत कला बांधवांच्या संस्थेवरती. तर संस्था तर खूप आहेत मित्रांनो, जे विदाऊटला पण येतात. उदाहरणार्थ असेल पुणे शिक्षण मंडळ असेल, जे मुलाखतला येतात, पण खूप शाळा त्यांच्या खूप आहेत आणि खूप डॅशिंग अशी शाळा आहेत. मान्य दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब त्यांच्या अखत्यारीत ती शाळा आहेत. आणि रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी शिक्षण संस्था असेल, सरस्वती भुवन शिक्षण संस्था असेल, नांदेडची आमची कुसुमताई चव्हाण असेल शिक्षण संस्था असेल, इतर खूप संस्था अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, भारतीय विद्यापीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, अशी कितीतरी संस्था आहेत मित्रांनो, ज्यांच्या जवळपास 100, 150, 200 शाळा आहेत. तर तिथं तिथं कला ह्या जागा भरण्यासाठी कार्यवाही आहे चालू. परंतु मूळ मुद्दा काय माहिती आहे का, ते जर पोर्टलवरनं जागा भरल्या तर आपल्या फायद्याचं होईल. याचं कारण कसं आहे की जर त्या जागा जर आल्या तर इतर सर्व विषयाला, माध्यमाला हे जागा येतीलच. आणि परंतु कला जो विषय आहे, जे मुलांच्या कला गुणाला वाव देण्यासाठी खूप गरजेचं असताना, तर त्या शाळा त्यांच्यावर अभ्यासक्रम आहे, ग्रेड आहेत, सर्व गोष्टी आहेत, तर जागा पण असणं गरजेचं आहे, शिक्षक पण असणं गरजेचं आहे, तरच त्या कलागुणाला वाव भेटेल. परंतु आज भेट दिल्याच्यानंतर तुम्हाला हा अनुभव आलेला आहे की 100% तुमच्या ह्या शाळावर शिक्षक भरती होणारच आहे. एवढी तुम्हाला मी ग्वाही, गॅरंटी देतो. स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्रालयात तर सांगितलेलंच आहे, परंतु स्वतः इतर आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आयुक्त साहेबांच्याच नावानिशी पत्र त्यांनी पाठवलेलं आहे कला संचालनालयाकडनं. त्यांच्या तिथून कक्षा अधिकाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे डॉक्टर किशोर इंगळे साहेब, कला संचालक जे आहेत, त्यांनी पाठवलेलं आहे मित्रांनो आयुक्त साहेबांना आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे. कारण का सुकाणू कमिटीमध्ये भरतीचा अधिकार आता सध्या महाराष्ट्र परीक्षा परिषदेकडे आलेला आहे. त्यामुळं हे खूप गरजेचं आहे आणि खूप आनंदाची बातमी आहे की संस्थेवर खूप अशा संस्था आहेत, संस्थेवर तुमची ह्या भरती होईल आणि केंद्रस्तरावर
अजून त्याच्या संदर्भात काही खुलासा नाही. खुलासा असेल तर 100% या चॅनलवरून तुम्हाला मी कळवेल. तर थोडंसं पॅनिक होऊ नका आणि आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, थोडंसं याच्यावर विचार करा आणि जास्त अजून पाठपुरा करण्याची गरज आहे. आपण केलंच पाहिजे, आपण सर्व मिळून करूया. जास्तीत जास्त जागा कशा येतील याच्यावरसाठी आपण प्रयत्न करूया. ठीक आहे मित्रांनो, जास्तीत जास्त मित्रांमध्ये हे शेअर करा. नवीन असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून अशीच पुण्यातून ऑथेंटिक आणि सत्य माहिती देण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद मित्रांनो.